महाराष्ट्र माझा, प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत। चांदूर बाजार तालुक्यात लागणार 92,89,00,000 वाढीव निधी। रितेश कडू, कार्यकारी संपादक, महाराष्ट्र माझा, अमरावती। चांदूर बाजार यंदाच्या खरीप हंगामात जुलै व ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी व सतत पावसामुळे खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। राज्य शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी वाढीव मदतीची घोषणा केली होती। त्यानुसार स्थानिक महसूल प्रशासनाने 33% अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी 92,89,20,728 रुपये इतक्या निधीची मागणी शासनाकडे केली आहे। याचा लाभ तालुक्यातील 45,808 हेक्टरवरील 39,577 नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार आहे। महसूल व कृषी विभागाच्या एकत्रित अंतिम पंचनाम्यानुसार तालुक्यातील 57,771 हेक्टर क्षेत्रापैकी 45,808 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे 33% वर नुकसान झाले आहे। यात चांदूर बाजार, बेलोरा, ब्राह्मणवाडा थडी, शिरसगाव कसबा, करजगाव या 5 महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे तर आसेगाव व तळेगाव मोहना या 2 महसूल मंडळात सततच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले आहे। या महसूल मंडळातील नुकसानग्रस्त पिकांमध्ये खरीपातील कोरडवाहू पिके, फळ पिके, जिरायती पिके, फळबाग वगळता इत्यादींचा समावेश आहे। तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त 5 महसुली मंडळातील 38,252 हेक्टर पैकी 31,545 हेक्टरवरील पिकांचे 33% वर नुकसान झाले आहे। यामध्ये 20,148 हेक्टर जिरायती, 11,338 हेक्टर फळपिके, 59 हेक्टर बागायती पिकांचा फळबाग वगळता समावेश आहे। अतिवृष्टीग्रस्त चांदूर बाजार, बेलोरा, ब्राह्मणवाडा थडी, शिरसगाव कसबा, करजगाव या 5 महसूल मंडळातील 29,215 शेतकऱ्यांची पिके अतिवृष्टीमुळे 33% वर नुकसानग्रस्त झाली आहेत। या 5 मंडळातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी 68,37,98,416 रुपये इतक्या निधीचा शासनाकडे मागणी करण्यात आली आहे। तसेच सततच्या पावसाने तालुक्यातील आसेगाव व तळेगाव मोहना या 2 महसुली मंडळात पिकांची हानी झाली आहे। दोन्ही मंडळात एकूण 19,519 हेक्टर क्षेत्रापैकी 1,262 हेक्टर क्षेत्र सततच्या पावसामुळे नुकसानग्रस्त झाले आहे। यात 11,096 हेक्टर जिरायती, 2,267 हेक्टर फळपिके, 28 हेक्टर बागायती पिकांची फळपिके वगळता नुकसान झाले आहे। या 2 महसुली मंडळात नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी 24,51,22,332 रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे। याचा लाभ या 2 मंडळातील 1,326 शेतकऱ्यांना मिळणार असून शासनाच्या सुधारित वाढीव मदतीनुसार जिरायती क्षेत्रासाठी हेक्टरी 13,600 रुपये मदत देण्यात येणार आहे। तसेच फळ पिकांसाठी हेक्टरी 36,000 रुपये तर इतर बागायती पिकांसाठी हेक्टरी 27,000 रुपये इतकी मदत देण्यात येणार आहे। ही आर्थिक मदत पीक निहाय 33% वरील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्या पिकांचे नुकसानग्रस्त क्षेत्रानुसार 3 हेक्टर मर्यादेपर्यंतच मिळणार आहे। मोठे वेणगाव येथील आयुष्य फार्म हाऊस, जिथे तुम्ही घेऊ शकता तुमच्या परिवारासह सुट्टीचा आनंद। निसर्गाच्या सानिध्यात आणि कर्जत शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेलं आयुष्य फार्म हाऊस पर्यटकांसाठी सज्ज आहे। राहण्याची व जेवणाची उत्तम प्रकारे सोय, तसेच स्विमिंग पूल, रेन डान्स, एसी रूम, खेळण्यासाठी ऐसपैस जागा, गेम आणि आकर्षक गार्डन तसेच सर्व सोयी सुविधा उपलब्ध। पत्ता मोठे वेणगाव, कर्जत, रायगड। बुकिंग साठी संपर्क भाई गायकार 88 88 38 11 11, अभिषेक गायकार 88 88 37 11 11, अवंतिका गायकार 77 20 04 56 78। तुमच्या परिवार आणि मित्रांसोबत सुट्टीचा आनंद घेण्यासाठी आताच बुक करा आयुष्य फार्म।
महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी।